24 एप्रिल ना क्रिकेट फॅनसाठी एक इमोशनल तारीख आहे. एका साइडला सचिन तेंडुलकरचा बर्थडे सेलिब्रेट होतो आणि दुसऱ्या साइडला विराट कोहली पुन्हा एकदा ग्राउंडवर आपला इम्पॅक्ट सोडतो. योगायोग म्हणावं की पॅटर्न, पण विराट कोहलीच्या करिअरमध्ये ही तारीख काही ना काही हायलाइट घेऊन येतेच. राजकोटमध्ये 24 एप्रिलला त्याने IPL मध्ये आपली पहिली सेंचुरी केली होती. त्यानंतर काही वर्षांनी बेंगळुरूमध्ये दुसरा एक मोमेंट बिल्ड होत होता. इनिंग सेट होती, रिदम परफेक्ट होतं, शॉट्स क्लीन लागत होते, सगळं काही सेंचुरीकडे जात होतं. पण विराट कोहली 81 वर आउट झाला. 44 बॉल्स, 184चं स्ट्राईक रेट, नंबर्स एकदम स्ट्रॉंग होते. आता चिन्नस्वामी सारख्या ग्राउंडवर जिथे क्राऊड फुल सपोर्ट देतो, जिथे RCBचं घर आहे, तिथून डिसअपॉइंटमेंट घेऊन परत जाणं कोहलीला कधीच पटत नाही. त्याचा गेम फक्त रनसाठी नाही, तर क्राऊडला एक्सपिरियन्स देण्यासाठी पण असतो. म्हणूनच जेव्हा तो सेट असतो आणि मॅच फिनिश होत नाही, तेव्हा रिॲक्शन इतकं स्ट्रॉंग दिसतं. हा माइंडसेट लक्षात आला की त्याचा 300 सिक्सेसचा माइलस्टोन वेगळ्या अँगलने दिसायला लागतो. कारण कोहलीचा सुरुवातीचा गेम 6 हिटिंगवर आधारित नव्हता. तो गॅप्स मधून रन्स बिल्ड करायचा, स्ट्राईक रोटेट करायचा आणि चेस कंट्रोल करायचा. पण T20 फॉर्मॅट जसं बदलत गेलं तसा त्याने पण आपला अप्रोच अपडेट केला. आता या 300 सिक्सेसच्या क्लब मध्ये बघितलं तर 2 नावं ऑलरेडी होती, क्रिस गेल आणि रोहित शर्मा. दोन्ही 6 हिटिंग साठी फेमस, पण कम्प्लिटली वेगळ्या स्टाईलने. क्रिस गेल साठी 6 मारणं ही एक नॅचरल गोष्ट होती. त्याचा स्टान्स, त्याचा बॅट स्विंग आणि त्याचा रॉ पॉवर हे सगळं मिळून तो बॉलर्सवर डिरेक्ट प्रेशर टाकायचा. त्याने 300 सिक्सेस खूप वेगळ्या स्पीडने कंप्लीट केले, कारण त्याचा अप्रोच सिंपल होता. बॉल दिसला की बाउंड्री बाहेर. तसंच रोहित शर्माचा गेम थोडा सटल आहे. तो फोर्सने नाही, टायमिंगने 6 मारतो. फुल शॉट असेल किंवा स्पिनर्स वरचा लॉक, सगळं एफर्टलेस दिसतं. त्याने हा माइलस्टोन एक स्टडी प्रोग्रेशन मध्ये अचीव्ह केला. काही सीझन मध्ये एक्सप्लोजिव्ह आणि काही सीझन मध्ये काम, पण ओव्हरऑल इम्पॅक्ट कन्सिस्टंट. पण विराट कोहलीची जर्नी ते सगळ्यात वेगळी आहे. त्याला 6 हिटर बनायला वेळ लागला. सुरुवातीला तो रिस्क अवॉइड करायचा, पण नंतर त्याने कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं सुरू केलं. आता त्याचे 6 बघितले तर ते फ्लॅशी नाही वाटत, पण इफेक्टिव्ह असतात. सिच्युएशन, बॉलर, फील्ड सगळं कन्सिडर करून शॉट येतो. आणि आता त्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कोहलीचा 6 हिटिंग पॅटर्न. तो इनिंग सुरू झाल्यावर लगेच बिग शॉट खेळत नाही. तो पहिले कंट्रोल घेतो, बॉलर्सला रीड करतो आणि मग गेम एक्सेलरेट करतो. म्हणजे त्याचा 6 हा स्टार्टिंग पॉइंट नाही, टर्निंग पॉइंट असतो. आणि म्हणूनच त्याचे सिक्सेस मॅच मध्ये इम्पॅक्ट क्रिएट करतात. हे सगळे फॅक्टर्स त्याच्या गेम मध्ये ग्रॅज्युअली ऍड झाले. 2016 नंतर त्याचा इंटेंट विजिबली चेंज झाला. तो इनिंग्स बिल्ड करण्यासोबत मोमेंटम शिफ्ट पण करतो. बॉलर्सवर प्रेशर टाकायचं असेल तर ओकेजनल बिग शॉट्स नेसेसरी आहेत, आणि कोहलीने ते परफेक्टली अडॉप्ट केलं. कोहलीचं इव्हॉल्युशन पण असंच आहे. त्याने आपला नॅचरल गेम सोडला नाही, पण त्यात एक न्यू डायमेन्शन ऍड केलं. आता तो अँकर पण आहे, फिनिशर पण आहे आणि रिक्वायरमेंट असेल तर अग्रेसर पण आहे. आता क्रिस गेल, रोहित शर्मा आणि विराट कोहली तिघांना एकत्र बघितलं तर 3 वेगळे पॅटर्न्स दिसतात. क्रिस गेल डॉमिनन्स पॉवरवर बिल्ड करतो, रोहित शर्मा टायमिंगवर कंट्रोल करतो आणि विराट कोहली सिच्युएशनवर गेम मोल्ड करतो. तिघांनी 300 सिक्सेस मारले, पण तिघांचा तिथपर्यंत पोहोचण्याचा रस्ता कम्प्लिटली वेगळा होता. पण इथे खरा इंटरेस्टिंग पॉइंट सुरू होतो. कोहलीने हे प्रूव्ह केलं की तो अडॅप्ट होऊ शकतो, इव्हॉल्व्ह होऊ शकतो आणि गेम सोबत बदलू शकतो. पण आता पुढचा स्टेप काय? हा माइलस्टोन फक्त एक चेक पॉइंट आहे का, की कोहली आपला गेम अजून एक्सपांड करून 6 हिटिंग चार्ट्स मध्ये पुढे जाऊन क्रिस गेल आणि रोहित शर्माला पण चॅलेंज करणार? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.